आजचे जे काय शास्त्रपाठ आहे स्तोत्रसंहिता 116 या वचनांमधून 1 ते 19 आपल्यासाठी राज ब्रदर वाचतील. आपण हे आळीपाळीने वाचणार आहोत. स्तोत्रसंहिता 116 1 ते 19 आळीपाळीने. हॅलो. स्तोत्रसंहिता 116. मृत्यूपासून सुटका झाल्याबद्दल उपकार स्तुती. मी परमेश्वरावर प्रेम करतो कारण तो माझी विनवणी ऐकतो. म्हणून मी जन्मभर त्याचा दावा करीन. मृत्यूच्या बंधनांनी मला वेष्टिले, मला अधोलोकाच्या यातना झाल्या, मला उपद्रव व क्लेश झाले. तेव्हा मी परमेश्वराच्या नावाचा धावा करून म्हणालो, हे परमेश्वरा, तुला मी विनवितो की माझा जीव मुक्त कर. परमेश्वर कृपाळू व न्यायी आहे, आमचा देव कनवाळू आहे. परमेश्वर भोळ्यांचे रक्षण करतो. मी दीनावस्थेत होतो तेव्हा त्याने माझा उद्धार केला. हे माझ्या जीवा, तू आपल्या विश्रामस्थानी परत ये, कारण परमेश्वराने तुझ्यावर पुष्कळ उपकार केले आहे. तू माझा जीव मरणापासून, माझे डोळे अश्रूंपासून, माझे पाय ठेचळण्यापासून वाचवले आहेत. जिवंतांच्या भूमीवर मी परमेश्वरासमोर चालेन. मी फार पीडित आहे असे मी म्हणतो, तरी देवावर माझी श्रद्धा आहे. मी अधीरपणे म्हणालो की सर्व माणसे लबाड आहेत. परमेश्वराने माझ्यावर केलेल्या सर्व उपकारांबद्दल मी त्याचा कसा उतराई होऊ. मी तारणाचा प्याला हाती घेऊन परमेश्वराच्या नावाचा धावा करीन. परमेश्वराला केलेले नवस मी त्याच्या सर्व लोकांसमक्ष फेडीन. परमेश्वराच्या दृष्टीने त्याच्या भक्ताचे मरण अमोल आहे. हे परमेश्वरा, मी खरोखर तुझा दास आहे. मी तुझा दास, तुझ्या दासीचा पुत्र आहे. तू माझे बंधने सोडली आहे. मी तुला उपकार स्तुतीचा यज्ञ करीन, परमेश्वराच्या नावाचा धावा करीन. परमेश्वराला केलेले नवस मी त्याच्या सर्व लोकांसमक्ष फेडीन. आपण शेवटचं वचन सर्व मिळून वाचूयात. परमेश्वराच्या घराच्या अंगणात हे यरूशलेमा, तुझ्यामध्ये ते फेडीन. परमेश्वराचे स्तवन करा. आमेन. आमेन. वाचलेली वचन परमेश्वर आशीर्वादित करो. यावेळेस जुना करारामधून निर्गम या पुस्तकातून 12वा अध्याय 1 ते 8 आपल्यासाठी सिस्टर वाचतील. जुन्या करारातून निर्गम याचे पुस्तक 12वा अध्याय 1 ते 9. निर्गम 12 1 ते 9. मग परमेश्वराने मिश्र देशात मोशे व अहरोन यास सांगितले की हा महिना तुम्हास आरंभीचा महिना व्हावा, तुमचा हा वर्षाचा पहिला महिना व्हावा. इस्रायलाच्या सर्व मंडळीस सांगा की या महिन्याच्या दशमीस तुम्ही आपापल्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे एका एका घराण्यामागे एक एक कोकरू द्यावे. आणि एक कोकरू खावायचे नाही इतकी थोडकी माणसे कोणाच्या घराण्यात असली तर त्याने व त्याच्या घराजवळच्या शेजाऱ्याने आपल्या घराण्यातील संख्येप्रमाणे कोकरू द्यावे. प्रत्येकाच्या आहाराच्या मानाने एक कोकरू किती माणसास पुरेल याचा हिशोब करावा. कोकरू घ्यावयाचे ते निर्दोष असून तो 1 वर्षाचा नर असावा. हा नर मेंढरातला किंवा बोकडातला तुम्हास वाटेल तो घ्यावा. या महिन्याच्या चतुर्दशीपर्यंत ते राखून ठेवावे आणि संध्याकाळी इस्रायल मंडळीतील लोकांनी ते वधावे. त्याचे रक्त घेऊन ज्या घरात त्या कोकराचे मांस खाणार त्याच्या दोन्ही दारबाह्याला व चौकटीच्या कपाळपट्टीला लावावे. आणि त्यांनी त्याचे रक्त, त्याचे मांस विस्तवावर भाजून ते बेखिमीर भाकरीबरोबर खावे, कडू भाजीबरोबर ते खावे. वाचलेले सर्व वचन परमेश्वर आपल्यासाठी आशीर्वादित करो. त्याच्या नामाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. हालेलुया. यावेळेस पत्राचे वाचन होईल आणि आजचे जे पत्र आहे 1 करीन त्याचा 11वा अध्याय 23 ते 29 वचन आपण वाचूया. आपल्यासाठी मोरेज ब्रदर वाचतील.
हॅलो. आपण नवीन करारातून करंथी करारास पहिले पत्र याचा 11वा अध्याय 23 ते 29 ही वचनं आपण ऐकूयात. पान क्रमांक 237. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करीता. म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पेईल तो प्रभूचे शरीर व रक्त या संबंधाने दोषी ठरेल. म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे. कारण त्या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपणास दंड ओढावून घेतो. आमेन. हालेलुया. यावेळेस आपण सर्वजण उठून उभा राहूया. शुभवर्तमानाचे वाचन होईल. मी पाळक साहेबांना विनंती करतो की त्यांनी आजचे शुभवर्तमान वाचावे. आजचे शुभवर्तमान आहे योहानकृत शुभवर्तमान याचा 13वा अध्याय 1 ते 17 वचन. योहान शुभवर्तमान ह्याचा 13वा अध्याय 1 ते 17 आपण ही वचनं वाचूया. वलांडन सणापूर्वी या जगातून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली आहे हे येशूने जाणिले आणि या जगातील स्वैक्यांवर त्याचे प्रेम होते ते त्याने शेवटपर्यंत केले. शिमोनाचा पुत्र यहुदा इस्कारियत याच्या मनात त्याला धरून द्यावे असे सैतान घालून चुकला होता. तेव्हा आपल्या हाती पित्याने अवघे दिले आहे. आपण देवापासून आलो व देवाकडे जातो हे जाणून भोजन होतेवेळी येशू भोजनावरून उठला. त्याने आपल्या बाह्य वस्त्रे काढून ठेविले आणि रुमाल घेऊन कमरेस बांधला. मग तो गंगाळात पाणी ओतून शिष्यांचे पाय धुवू लागला आणि कमरेस बांधिलेल्या रुमालाने ते पुसू लागला. तो शिमोन पेत्राकडे आला तेव्हा तो त्याला म्हणाला, प्रभूजी, आपण माझे पाय धुत काय? येशू त्याने उत्तर दिले, मी करीतो ते तुला आता कळत नाही, ते पुढे कळेल. पेत्र त्याला म्हणाला, आपणाला माझे पाय कधीही धुवायचे नाहीत. येशू त्याला उत्तर दिले, मी तुला न धुतले तर माझ्याबरोबर तुला वाटा नाही. शिमोन पेत्र त्याला म्हणाला, प्रभूजी, माझे केवळ पाय धुवू नका तर हात व डोकेही धुवा. येशूने त्याला म्हटले, ज्याचे स्नान झाले आहे त्याला पायाखेरीज दुसरे काही धुण्याची गरज नाही. तो स्वर्गीय शुद्ध आहे आणि तुम्ही शुद्ध आहात, तरी सर्वच नाही. कारण आपणास धरून देणारा इसम त्याला ठाऊक होता. यास्तव तो म्हणाला, तुम्ही सर्वच शुद्ध नाही. मग त्याचे पाय धुतल्यानंतर आपले वस्त्र चढवून पुन्हा बसल्यावर त्याने त्यास म्हटले, मी तुम्हास काय केले हे तुम्हाला समजलं काय? तुम्ही मला गुरु व प्रभू असे संबोधन देता आणि ते ठीक देता, कारण मी तसाच आहे. यास्तव जे मी प्रभू व गुरु त्या मी तुमचे पाय धुतले तर तुम्ही एकमेकांचे पाय धुतले पाहिजेल. कारण जसे मी तुम्हास केले तसे तुम्हीही करावे म्हणून तुम्हास किती घालून दिला आहे. मी तुम्हास खचित खचित सांगतो, दास आपल्या धन्यापेक्षा थोर नाही आणि पाठविलेला पाठविणाऱ्यांपेक्षा थोर नाही. या गोष्टी तुम्ही समजून उमजून कराल तर तुम्ही धन्य आहात. प्रभू वाचलेल्या वचनावरती आशीर्वाद देव. हे प्रभूचे शुभवर्तमान आहे.
शब्दाला मान देऊन ते या ठिकाणी आले. आपण जोरदार टाळ्या वाजून त्यांना त्याचं स्वागत करूया आणि मी विनंती करेल पाळक साहेब त्यांनी आम्हाला वचनांमध्ये चालवावं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्हा प्रत्येकांचं स्वागत आहे आणि ख्रिस्तामध्ये प्रत्येकांना सलाम. प्रभू चांगला आहे. आमेन. जरी आवाज आहे तरी प्रभूला आपली वाणी ऐकू येते. तो बहिरा झालेला नाही आहे. त्यांनी कालचीही प्रार्थना ऐकली, आज सकाळची त्यांनी ऐकली आणि आत्ताही तो ऐकेल. आमेन. मला वाटतं बोललेली मंडळी मला जास्त आवडते. ख्रिस्तामध्ये आपण सगळेजण जिवंत आहोत आणि एक फार महत्त्वाच्या भागाकडं आपण आलेलो आहोत. ज्या वेळेस भाकरी आणि वाईन ह्याचा सहभाग घेतला जातो, बरेचशा अशा मोठ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत असतात. मी बऱ्याच लोकांना पाहिलेलं आहे की काही लोक फक्त त्या दिवशी येत असतात, काही लोक ईस्टरच्या दिवशी येत असतात. पण शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तुम्ही ज्या वेळेस एकत्र जमता तुम्ही भाकर मोडणं गरजेचं आहे. आम्हाला फक्त मौंदी गुरुवाराची गरज नाही आहे, फक्त ईस्टरची गरज नाही आहे. आपला ख्रिस्त जिवंत आहे आणि तो जिवंत भाकर आज आपल्यामध्ये राहत असतो. म्हणून दिवसावरती येऊ नका. ज्या वेळेस मंडळी एकत्र जमते त्यावेळेस आम्हाला हजर राहणं गरजेचं आहे. त्यावेळेस वचनाच्या भाकरीतून सहभाग घेणं गरजेचं आहे. म्हणून आजचा दिवस जे आपण मनन करणार आहोत, जे प्रत्येकांना माहिती आहे, बऱ्याच वेळेला आपण वाचन करण्यात आलेलं आहे आणि दरवर्षी आपण त्याचा मनन करण्यात आलेलं आहे की ज्यामध्ये येशू ख्रिस्त आता शेवटच्या भोजनाची तयारी करतो. द लास्ट सपर त्यांना म्हणण्यात आलेलं आहे. पण त्या शब्दाचा अर्थ म्हणजे काय? वलांडण सण. येशू ख्रिस्त वलांडणाचा सण साजरा करायला आलेला आहे. म्हणजे ह्याची स्थापना येशू ख्रिस्ताने केलेली नाही. नवीन करारामध्ये ही जुन्या करारामध्ये सुरुवात झालेली होती. ज्या वेळेस इस्रायल आता गुलामीमध्ये आहे, मिसरमध्ये राहतोय आणि त्याच्यावर जात जुलूम करण्यात येत आहे. तो प्रत्येक बंधनामध्ये आहे, त्याला जगणं कठीण झालेलं आहे आणि अशा वेळेला त्यांनी प्रभूला हाक मारलेली आहे की प्रभू आमच्यासाठी सोडवणारा पाठव. आणि मोशेच्या द्वारे त्यांनी तिथं सुटका करण्याचं ठरवलं. मग हे करत असता फारो आपलं मन कठीण करू लागला. तो काय देवाला जुमानत नव्हता. त्याला फक्त एवढंच कळवतं की माझ्याकडं भरपूर देव आहे, मी सामर्थ्यशाली आहे. हा कोण? इस्रायलाचा देव जो मला आज्ञा करतो की ह्यांना सोडावं. मी काय सोडणार नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये प्रभू तिथे आपल्या सामर्थ्याचं प्रदर्शन करतो. ज्या दैवतांवरती त्यांचा भरोसा होता, जे महान ते समजत होते, त्या प्रत्येक दैवताला त्यांनी आपल्या सामर्थ्याने चित्त करून आपल्यासमोर गुडघे टेकण्यास मजबूर केलेला आहे. आणि हे करत असता आता हे शेवटचा भाग आहे. काय आहे? आता शेवटचा भाग आहे जिथं आता फारो आपलं मन अजून कठीण करून बसलेला आहे आणि तो काय इस्रायलाला जाऊ देत नाहीये. तो काय इतक्या आसानशीर सोडणार नाहीये. म्हणून तर त्याच्यावरती प्रभू आता ही शेवटची मरी, आता त्याचा न्याय तो दाखवणार आहे. आणि तो काय म्हणाला की तुझ्या घरातलं जे थोरलं लेकरू आहे ते मरणार आहे. पण हा न्याय फक्त त्याच्यापुरता राहिलेला नव्हता. ज्यावेळेस देवाचा न्याय आला तर हा इस्रायलावरती पण येणार होता. विसरू नका, देवाचा न्याय हा इस्रायलावरती पण येणार होता. पण तेव्हा प्रभूनं त्यांना एक गोष्ट करायला लावली की बघ मी न्याय करत आहे, पण माझ्या लोकांचा नाश झाला नाही पाहिजे. मग काय करणं गरजेचं आहे? तुम्ही एक कोकरा घ्या, निष्पाप, निष्कलंक, योग्य, परफेक्ट असा एक कोकरा तुम्ही घ्या. त्याला तुम्ही वधा. एकत्र मिळून त्यातून भाकर घ्या, त्या संगती खा. आणि जे कडू पदार्थ आहे, लक्षात ठेवा, कडू पदार्थ, वाईन नाही, कडू पदार्थाच्या माध्यमातून तुम्ही ते खाणं गरजेचं आहे. त्याचं रक्त घ्या, द्वारपटावरती लावा. ज्या वेळेस मृत्यू देणारा दूत हा सर्वत्र मृत्यू देत राहणार आहे, तुमच्या घराजवळ तो ज्यावेळेस येणार आहे त्यावेळेस तो ते रक्त बघणार आहे आणि तो त्या रक्ताला बघून पुढे निघून जाणार आहे. त्याला म्हणतात पास ओव्हर, पासिंग ओव्हर, घरावरून ओलांडणे. ही गोष्ट प्रभूनं त्यावेळेस सांगितली. म्हणून आता नवीन करारामध्ये जर आपण पाहायला गेलो तर येशू हाच सण साजरा करायसाठी तिथे आलेला आहे. पण तो म्हणतोय की आता हे शेवटचं भोजन आहे. म्हणजे तो नक्की काय म्हणतोय
की इथून पुढे ज्यावेळेस हे भोजन संपणार आहे, तर जुन्या करारामध्ये सांगितल्याप्रमाणे जो कोकरा तिकडं वधला गेलेला आहे तो देवाला कधी संतुष्ट करू शकला नाही, कारण तो एकदम देवाच्या पसंतीस असणारा कोकरा नव्हता. तर यावेळेस ज्यावेळेस भोजन संपणार आहे, आता मी क्रुसावरती जाणार आहे, मी देवाचा कोकरा जो परफेक्ट आहे, ज्यावेळेस मी माझा प्राण देणार आहे, हे पूर्ण सिस्टम जो आहे कोकरा देण्याचा बंद होणार आहे. आमेन म्हणाल का? नाही तर आता आपल्याला कोकरे घेऊन बसावे लागले असते. ती गोष्ट थांबणार आहे. ती गोष्ट थांबवणारे हा अनन्यस नव्हता, हा याजक नव्हता, हे कोणता बडा व्यक्ती नव्हता, हा स्वतः देव होता आणि त्यानेच ती गोष्ट थांबवलेली आहे. तो काय म्हटला? माझ्या पसंतीस असणारा देवाचा कोकरा आता वधला जाणार आहे. म्हणून गुरुवारी तो म्हणतो हे माझं शेवटलं भोजन आहे आणि आता मी दुसरं भोजन त्यावेळेस करेल ज्यावेळेस देवाचं राज्य येईल. प्रियांनो, फार विचार करण्याची गोष्ट आहे. मृत्यूचा दूत आजही बऱ्याच लोकांच्या घरावरती काम करत आहे. मी ख्रिस्ती आहे म्हणून जिवंत नाही. शास्त्रामध्ये ख्रिस्ती म्हणजे की ज्या लोकांनी पाहिलं येशू ख्रिस्तासारखे वागणारे, चालणारे, बोलणारे, त्यावेळेस लोक म्हणू लागले की हे ख्रिस्ती आहेत. म्हणून याजकाच्या झगेला एक बेल होती, घंटी होती, त्याच्या बाजूला तो काय होता? पोमोग्रेनेट होता. ह्याचा अर्थ काय होता? की ज्यावेळेस तो चालत होता त्याचा आवाज होत होता आणि बाहेर थांबलेली माणसं म्हणत होती की तो जिवंत आहे. आज बऱ्याचशा ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये मृत्यू अजून पण राज्य करत आहे. म्हणून कशा रीतीने? तर ज्यावेळेस येशू ख्रिस्ताकडे सदुशी परुषी आले, ते स्वतःला धार्मिक दाखवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस येशूने बोट लावून म्हटला की तुम्ही अशा कबरांसारखे आहात ज्याला चुना मारलेला आहे, आतून दुर्गंधी येते. काय होतंय? चुना मारतोय. आला क्रिसमस की घर झाडायला लागलं, आला ईस्टर की स्वच्छता झाली, सर्व काय घरातल्या गोष्टी नवीन करायला बघितलं, आपण चादरी बदलून टाकल्या, पिलो कव्हर बदलून टाकलं, फरशी पुसायला सुरुवात झाली, कारण 4 माणसं घरी येणार आहेत, भान नाहीये की देव आलाय की नाही. एका घरामध्ये येशू ख्रिस्ताला आमंत्रण होतं, तिथे तो जाऊन बसला आणि एक बाई तिथे येऊन त्याच्या अश्रूने पाय धुती, सगळं काही ते करण्यात आलं. तुम्हाला माहिती आहे, वेळ कमी म्हणून कमी सांगतोय. पण अशा वेळेला त्या व्यक्तीच्या मनामध्ये प्रश्न सुरू झाला की ह्याला जर कळलं असतं की ही बाई कोण आहे तर ह्यानी काय केलं असतं? तिला धुडकावून लावलं असतं, जवळ येऊ दिलं नसतं. पण येशूला सर्व ठाऊक असता. तो पटकन म्हणाला, अरे शिमोना, अरे परुषी, तू तर मला घरात बोलवलं पण हातपाय, तोंड, मुका तेल लावलेलं नाहीये. अशा किती जणांच्या घरामध्ये येशू असून त्याचा मान होत नाहीये. काय आहे? त्याचा मान होत नाहीये. म्हणून प्रभुभोजन ज्या दिवशी आपल्यासाठी सामान्य होऊन जाईल, तर लक्षात ठेवा, पुढे सांगितलंय की जो त्याला अयोग्य प्रकारे खातो व पितो आपणावरती दंड ओढावून घेतो, तो कुणी पण असू द्या. देव तिथं इस्रायलाला सांगतो, जरी तू माझं लाडकं लेकरू आहे, तुझ्या द्वारे मी काय केलेलं आहे? एक राष्ट्र तयार केलंय, पण मी असा देव आहे की लाड करतो पण फटकेही मारतो. मग जर मी त्यांचा नाही करेल तर मी तुझाही करणार आहे. म्हणून ह्या विश्वासणाऱ्याला तो सांगतो, विश्वासणाऱ्या, काय तू कबर आहेस का काय तू जिवंत देवाचं मंदिर आहेस? ह्याचं परीक्षण तुला करणं गरजेचं आहे. म्हणून तर तो तिथे काय म्हणतोय की आता तुम्ही काय केलं पाहिजे? न्यायातून जर वाचायचं असेल तर तुम्हाला कोकऱ्याची गरज आहे. आज नुसतं या भाकरीचं आणि आज या रक्ताच्या चिन्हाचीच गरज नाही, त्या जिवंत भाकरीच्या सेवनाची तुम्हाला फार गरज आहे. म्हणून येशू ख्रिस्ताने काय चिन्ह वापरलं? की भाकर हातात घेतली, ही तीच आहे बेखमीर. काय आहे? बेखमीर. 7 दिवस खायची भाकर आहे ती. वाईन उचललेलं आहे तिकडं. 2 गोष्टी हे चिन्हात्मक आहे. पूर्ण जुना करार हा चिन्हात्मक चाललेला आहे. उदाहरणार्थ की येशू ख्रिस्ताने 5000 लोकांना जेवण चारलं. किती जणांना माहिती आहे? हात उचला. हात आहेत आपल्याकडे, वापरण्यासाठीच दिलेत. किती जणांना माहिती आहे? आणि संडे स्कूल पासून माहिती आहे म्हणून माहिती आहे. आता मला सांगा, त्याच्यामध्ये येशू काय सांगायचा प्रयत्न करतो? अरे स्टोरी तर ऐकली ना आपण. मग
काय सांगायचा प्रयत्न करतोय तो? म्हणून संडे स्कूलच्या पुढे जा. येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस हा चमत्कार केलेला आहे त्यावेळेस तो 5,000 लोकांना ज्यावेळेस जेवण चारतो तो त्यांना आठवण करून देतो की मी जिवंत भाकर आहे, मी तोच देव आहे ज्याने तुम्हाला 40 वर्ष अरण्यामध्ये भाकर चारली. ही संडे स्कूलची स्टोरी नाहीये. येशू ख्रिस्त सांगतो की जो देव तुम्हाला अदृश्य तिकडे दिसत होता तोच देव आता तुमच्या समोर सदृश्य तुम्हाला नजरेस पडेल असा तो तुम्हाला दिसत आहे. मीच ती जिवंत भाकर आहे. काय सांगतोय? मीच जिवंत भाकर आहे. पहिला चमत्कार त्याचा काना गावात सगळ्या लग्नांमध्ये आपण पाठ झालेलं आहे की लग्न झालं की हे वचन येणारच आहे. मग त्याच्याविषयी किती लोकांना माहिती आहे? सगळ्यात पहिली गोष्ट ज्यावेळेस इस्रायल कुरकुर करत बाहेर आलं, त्या अरण्यातून बाहेर आलं, म्हणजे त्या गुलामगिरीतून बाहेर आलं, पहिली गोष्ट काय मागितली? तहान लागली. अरे मोशे, मरायसाठी आणलंस का? मग देव त्याला काय म्हणतो की ह्या कडू पाण्याला जर पिऊ शकत नाहीये, तिकडं एलिमचं झाड आहे, फांटी घे, पाण्यामध्ये टाक, गोड होणार आहे. काय होणार आहे? गोड होणार आहे. मग ती एलिमचं झाड, आता तो काय म्हणतोय? येशूचा पहिला चमत्कार कोणता? पाण्याचा दाखरस. काय सांगतो? आठवण करा की एलिमचं झाड तो मीच होतो. कोण आहे? एलिमचं झाड मी आहे. म्हणून ज्याला ख्रिस्त माहित नाही त्यांनी त्याच्यातून भाग घेऊ नये. तो प्रसाद नाहीये, अपमान करण्याची वस्तू नाहीये. म्हणून त्याने फार मोठी गोष्ट तिकडे सांगितली, जेव्हा पण तुम्ही भाकर खाता व पिता माझ्या स्मरणार्थ हे करणं गरजेचं आहे. जर येशूच माहित नाही तर त्याची भाकरीतून काय संवाद घेणार आहे? म्हणून वारंवार तो काय म्हणतोय? जुन्या काळामध्ये तुम्हाला कडू पदार्थ संगती खायचंय. म्हणजे नक्की काय? गुलामगिरीची आठवण, हातामध्ये असलेले साखळ्या, पाठीवरती असलेले मार, न मिळालेल्या पाणीमुळे होणारा तुमच्या शरीरातले बदल. आठव, आठव, मी तुला कुठून सोडवलंय. कडू पदार्थातून खायचंय. म्हणून तर दावीद राजा पण काय म्हणतो? हे माझ्या जीवा परमेश्वराचा, जोरात बोलाव, पुढचं नाही ऐकलं ना? त्यांनी केलेले. म्हणून जो व्यक्ती उपकार जाणतो त्या उपकाराच्या खाली तो जगतो. आपलं जीवन मालक म्हणून नाही तर त्याचा मॅनेजर म्हणून तो वागतो. म्हणून तर येशू काय म्हणतोय? मला भोजन करायचंय. का करायचंय? कारण तुम्ही माझे प्रियजन आहेत. लवकरच त्या क्रूसावरती आता मी जाणार आहे. कारण आदल्याच दिवशी काही दिवसांपूर्वी त्याचा बाप्तिस्मा ज्यावेळेस झाला तर योहानाने त्याला बघताना काय म्हटलं? पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा. जोरात काय? देवाचा. जोरात काय? तो. ह्याच्यासारखा परफेक्ट कोणी मिळू शकत नाही. आज बऱ्याच जीवनांना तारणाची गरज आहे. ख्रिस्ती माणूस इतका बेफाम जगलेला आहे, त्याला असं वाटतं हसते हसते कट जाय रस्ते. रील बघत बघत मी स्वर्गात जाईल, टाइमपास करत करत मी स्वर्गात जाईल. स्वर्ग करमणुकीची जागा नाहीये. लोकांना तसं वाटतंय म्हणून बेफाम आम्ही जगतोय. म्हणून येशू स्वतः म्हटला की माझ्या येण्याच्या अगोदर काही असे दिवस येतील, त्यातले काही म्हणजे लग्न करतील, करून देतील, खातील, पितील, मजा करतील. पण ह्या गोष्टी जर तुम्ही रमला, तुमचं स्वर्ग निघून जाणार आहे. आज आपल्याला तारणाची जाणीव आहे, हे आम्हाला पटणं गरजेचं आहे, हे आम्हाला समजणं गरजेचं आहे. जे जीवन देवाच्या आज्ञेमध्ये चालत नाही त्याला तारणाची गरज आहे. कारण पापाचं वेतन. जोरात. मग तो ख्रिस्ती असो नाही तर कुणी असो, देवाला शासन करणं गरजेचं आहे. तो त्याचा न्याय मागं ओढू शकत नाही कारण तो देव आहे. आणि मग तो गणनेच्या पुस्तकात सांगतो की मी माणूस नाही की आपले शब्द फिरवेल. मनुष्यासारखा स्वभाव नाही की खोटं बोलेल. त्यांनी जर सांगितलं पापाचं वेतन मरण, तर ते मरणच असणार आहे. त्याला तुम्हाला कुणी वाचू शकत नाही. म्हणून तो म्हटला, फारो, माझ्या आज्ञाच्या बंड करू नकोस. आज मी तुला दाखवतो, तुझ्या शहरामध्ये जितके पण देव असतील बोलवून घे. माझ्या समोर प्रत्येक गुडघा टेकतो. आज तुलाही मी माझं सामर्थ्य दाखवणार आहे.
आज तुलाही माझा गौरव दाखवणार आहे की हट्टी माणसा माझ्याकडे तहाट मानाने बघू नकोस. ख्रिस्ती माणूस हट्टी नाही का? फारोला आपण दोष देतो नाही का? काही लोकांना तर इतका गर्व असतो, माझ्या बहिणी सांगते मी भांडणं झाले 22 वर्ष बोललो नाही. म्हटलं काय कौतुक त्याचं? काय कौतुक आहे? 12 वर्ष बोललं नाही. 12 वर्षामध्ये तुम्ही काय गमावलं हे तुम्हाला कळलं का? नको त्या गोष्टीमध्ये तहाट मान. जी माणसं सकाळी प्रार्थना करत नाही ते देवाला तुच्छ लेखतात. माहित नाही का तुम्हाला? जे सहाय्य मागत नाही ते काय म्हणतात, मला तुझ्या मदतीची गरज नाहीये, माझे कॉन्टॅक्ट आहेत, माझं खाणं पिणं आहे, मी उठू शकतो, मी काही करू शकतो. अशा माणसाला देवाचं काय असणार आहे प्रतिउत्तर? शापित तो मनुष्य जो मनुष्याच्या बळावरती विश्वास ठेवतो. म्हणून ख्रिस्ती व्यक्तीने आपलं आजारपण बघून घेणे गरजेचं आहे. मलाकीचं पुस्तक 1 अध्याय फार स्पष्ट सांगण्यात आलंय की तुम्ही माझे अंगण तुडवीत येता, असं अर्पण आणता की जे आंधळं लुळं लंगडं पांगळं अशा गोष्टी तुम्ही मला अर्पण करता. जा तुमच्या अधिकाऱ्याला जाऊन सांग, त्याला अर्पण दे, काय तो प्रसन्न होईल का? गाणं गाता गाता तुम्हाला जांभळे येतात, किती छान नाही का? गाणं गाता गाता जांभळे येतात. भक्तीची वेळ, भक्तीच्या वेळेमध्ये आधी भक्ती गायब. शास्त्र सांगतं तारुण्यामध्ये प्रभूला स्मर. काय म्हातारा होशील ज्यावेळेस दात नसतील, जीभ साथ देणार नाहीत, जीभ आज उचलली जाणार नाहीये, शरीर निकामं होणार आहे, डोळ्यातली लाईट कमी होणार आहे. काय असं अर्पण तुम्हाला देशील का? म्हणून ख्रिस्ती माणसं काय करतायत? आपलं बेस्ट जगामध्ये देत आहेत, कामाच्या ठिकाणी देत आहेत, पैसे कमवण्याच्या ठिकाणी, लग्नामध्ये, सगळ्यांमध्ये बेस्ट आहे. पण देवाच्या घरात आलं तर नो टाइम. आजार झालाय ख्रिस्ती माणसाला. म्हणून त्याला असं वाटतं येशूची लेकरं हसत हसत आम्ही स्वर्गात जाणार. अहो येशू पण तेच म्हणतो की या वेळेस मी आलो क्षमा घेऊन, पुढच्या वेळेस न्याय घेऊन. विसरलात का? विसरलात का? काय सांगितलं त्यांनी? इथं गावानीत जन्म आलाय. प्रगटीकरणाचा येशू भयंकर आहे. कसा भयंकर आहे? डोळे त्याचे आगेने भरलेत, हातामध्ये तारेत, पाय भाजलेले, कपडे त्याचे वस्त्र काय सफेद, केस सफेद झालेली. काय सांगतोय तो? मला गवानी सारखी वागणूक देऊ नका, मी मोठा झालोय. कळलं किती जणांना? मी मोठा झालोय म्हणून तुम्ही मोठ्यासारखीच वागणी द्या. त्याला घाबरू नका जो शरीराचा नाश करतो, त्याला घाबरा जो आत्मा व शरीराचा नाश करतो. कोणाला सांगतोय हा? हा त्या प्रत्येक विश्वासणाऱ्याला सांगतोय ज्याला समजत नाही देवाच्या घरात कसं यायचं, ज्याला देवाच्या घरात येण्याचं बिलकुल माहिती नाहीये. किती जणांना माहिती आहे देवाच्या घरात कसं यायचं? आले आले बस पकडून आले, पळत पळत आल्यांवरती. तुमचाच देव तुम्हाला म्हणतोय सावधान. उपदेशकाचं पुस्तक 5 अध्याय 1 वचन, तू आपल्या देवाच्या घरी जातो पाऊल सांभाळून टाक. आम्हाला आशीर्वादाच्या वचनांची सवय झाली ना हो. जेव्हा केव्हा आशीर्वादच पाहिजे, पण मागणी करायला लागला तर नको, ब्रदर चुकीचे बोलून गेले. असा ख्रिस्ती आहे ज्याला तारणाची गरज आहे. अहो आपला आशीर्वाद कधी आपला आजार होऊन जाईल आपल्याला कळणार नाही. म्हणून तर ख्रिस्ती व्यक्तीने सतर्क असावं. म्हणून येशू म्हणतो माझ्या स्मरणार्थ हे कर. मग स्मरण काय करणार आहे? त्या क्रूसावरती झालेलं प्रत्येक घटना, ही घटना तुमच्यासाठी झाली, जबाबदार तुम्ही आहात. कोणामुळं खाली आला तो? या माणसामुळं, या माणसाच्या पापामुळं, या माणसाच्या वाईट वागणीमुळं. तो देव जो गौरवाने भरलेला, त्याला गौरव बाजूला ठेवून या तुच्छ शरीरामध्ये घुऊन त्याला खाली यावं लागलंय. ख्रिस्ती माणसाला काय पडलंय हो त्याचं? त्यांनी केलं तो बघून घेईल. ज्यावेळेस तुम्ही व्यवस्थित यशाया 53 जर वाचाल तर त्यामध्ये फार स्पष्टरित्याने सांगण्यात आले की नांगरणाऱ्याने त्याच्या पाठीवरती नांगर फिरवला. कधी अर्थ कळतो त्याचा काय? जमिनीमध्ये पेरण्याच्या अगोदर नांगरणी केली जाते. बैलांच्या साह्याने, गायांच्या साह्याने त्याला ओढत जमिनीला चिरलं जातं. तर ज्या फटके त्यांनी मारण्यात आले ते साध्या चापकाचे नव्हते हो. कधी जर त्याची माहिती घेतली तर अंगावर काटा येईल.
ज्या वेळेस मारण्यात आलं तर ह्या मांसामध्ये ते अडकलं गेलं, कारण त्याला बारीक खिळे होते. अडकून ज्यास ओढण्यात आलं तर मांस घेऊनच बाहेर आलं. काय आहे? मांस घेऊनच ते बाहेर आलं. अहो हे फटके कोणाचे? माझे. टपरीवर उभं राहण्याचे, पोरींना छेडण्याचे, घाणेरडे चित्र बघण्याचे, चर्चमध्ये भांडणं करण्याचे. बरोबर आहे ना? ह्याची लिस्ट तुम्हाला सापडेल. गलतीकरस पत्र 5वा अध्याय 17, 18, 19 पासून पुढे बघा, तिकडे लिस्ट दिलेली आहे. हे कोणामुळे आलंय? हे माझ्यामुळं आलंय, माझ्या वासनेमुळं आलंय. ते फटके मला मिळायला पाहिजे होते. म्हणून तर कुणी मराठीत म्हटलं ना, ज्याचं जळतं त्यालाच कळतं. काय आहे? ज्याचं जळतं त्यालाच कळतं. मग ज्यावेळेस ते फटके मला बसले असते तर मी पण त्या श्रीमंत व्यक्तीसारखं जो नरकात होता म्हटलं असतं, हे लाजरा तुझा एक करंगळी बुडव, त्या पाण्यात मध्ये बुडवून फक्त वरून टाक, एक थेंब माझ्या जिभेला येऊ दे. ही आमची अवस्था झाली असती. पण बायबल सांगतं देवाचं प्रेम इतकं महान, इतकं महान की तो तुमच्यासाठी काहीही करायला तयार झाला. पण बायबल सांगतं आवर गॉड इज अ जेलस गॉड. ईर्ष्यवान देव आहे. त्याची मूळ अर्थाने भाषेत जर गेलं तर असं म्हणतो की त्याचं असं प्रेम आहे की तुम्हाला तो कोणासंगती शेअर करू शकत नाही. बांट नहीं सकता वो किसी के साथ में. आपल्या प्रिय व्यक्तीचं नाव जरी आलं आणि त्याचं जर नाही आलं तर त्याला कसं तरी होऊन जातं. मन बायबल काय सांगतं? तुझ्या जिभेवरती इतर दैवतांचं नाव नसावं. तो खूप प्रेम करतो आणि त्या प्रेमापोटी त्याने जुन्या करारामध्ये पण प्रयत्न केला. आणि ज्यावेळेस आदामाने पाप केलं त्याला तसंच सोडलं नाही. पटकन त्यांनी त्याचा निर्णय घेतला, पटकन योजना आखली. त्याच्यासाठी पहिला प्राणी वध करून त्या रक्ताच्या भरलेल्या कातडाने त्याच्यासाठी कपडे केले. मरू दिलं नाही हो, मरू दिलं नाही. म्हणून आज आपण बेफाम वागतो. काही लोकांसाठी असं आहे, कुछ भी करे तो चलता है, खुदा कुछ नहीं करता है. आता हे पुलपेटे म्हणून नाही बोलतायत. डैश डैश से वो भी डरता है. खरं आहे का हो? बायबल सांगतं की देव मंद क्रोध आहे. ज्यावेळेस तो तुमचा न्याय करत नाही, तो तुम्हाला संधी देतो. तर विलाप गीत मध्ये त्यांनी सांगितलंय की तो आम्ही भस्म झालो असतो, पण ही देवाची दया आहे की रोज नवीन आहे. आज जर तुम्ही इथे बसलेला तर रात्री कोणचं भलं मोठं काम केलं होतं की देव म्हणतो आजचा दिवस तुझा. रात्रीच न्याय झाला असता. एक माणूस आपल्या शेतामध्ये भरपूर पीक आलं म्हणून त्यांनी जुनं गोदाम तोडलं, नवीन बनवलं. बिछाण्यावर झोपून तो काय म्हणायला लागला? हे माझ्या जीवा, जोर से बोलो यार, क्या है? खा पी, अरे जोरात बोला. मग देवाने त्याला काय संदेश पाठवला? आजच रात्री घेतला जाईल. प्रेज द लॉर्ड. आज रात्रीच घेतला जाईल म्हणून तो न्याय मिसरवरती आला. इस्रायल पण वाचणार नव्हतं जर प्रभूने त्याला मार्ग दिला नसता तर. बायबल सांगतं की देवाने मोशेला सांगितलं आपल्या पूर्ण तंबूमध्ये जाऊन लोकांची सुनता करायचं फरमान दे. सगळ्यांची त्यांनी केली, स्वतःची केली नाही. आणि तेवढ्यात एक दूत त्याला मारायसाठी आला. लक्षात ठेवा, देवाच्या वचनासमोर कोणीही फेवरेट नाही. कुणी फेवरेट नाहीये. म्हणून बऱ्याच वेळेला आम्हाला कळतं की ख्रिस्ती व्यक्ती आपल्या जीवनावरती काय घेऊन चाललाय. अहो नोकरी मिळाली त्याचा अर्थ असं नाही की तुम्ही धार्मिक झालात किंवा आत्मिक झालात. आशीर्वाद नाही मागितले तरी माझा देव तुम्हाला रोज देणार, हा त्याचा स्वभाव आहे. कधी पाहिलंय का पाऊस पडताना फक्त ख्रिस्ती व्यक्तीच्या घरावरतीच पडतो? बोला बघू, पडतो का तुमच्या इकडं? तुमचा शेजारी जो तुम्हाला रोज त्रास होतो त्याला नाही पडत का? दिस इज व्हॉट माय गॉड इज. न मागता तो आशीर्वाद देणार आहे. पण आम्ही आशीर्वादामध्ये गुंगलो आणि काय झालं? ज्या हाताने दिलं त्याला विसरून गेलो. बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये विसरण्याचा अनुभव आहे. म्हणून मी नेहमी शिकवतो, ख्रिस्ती व्यक्ती फक्त बाहेर हरवत नाही, सगळ्यात पहिलं तो देवाच्या घरात हरवतो.
म्हणून रोमकरास पत्र पहिला अध्याय काय सांगतं 18 पासून पुढे, की मनुष्याला सत्य माहीत असताना पण त्यांनी स्वतःसाठी मेलेल्या मूर्तीचा आकार तयार करून टाकला, सत्याला बाजूला टाकून खोट्यावरती विश्वास ठेवला आणि तो पापाच्या अधीन स्वाधीन निघून गेला. इतका तो शरीराच्या अधीन गेला की देवाने त्याला त्याच्या वासनेला देऊन टाकलं. आज ख्रिस्ती नक्की काय करतो? काय करतोय नक्की? तो शरीराचं ऐकून चालतोय. सकाळी उठलं की शरीर काय सांगणार ते करणार. तो झोपेतून उठला की त्याचा हात बरोबर मोबाईल कडेच जातो. कस काय जातो? एक पोरांनी दुपारी मी फोन केला, त्यांनी त्याच्या स्नॅपवरती टाकलं आय एम बोर्ड. फार बोर होतोय मला. मी त्याला दुसऱ्याला म्हटलं त्याला फोन लाव रे. त्याला लाईनीवरती घेतलं आणि त्याला विचारलं काय रे ते स्नॅपवरती तू टाकलंस ते तुला बोर वाटतंय म्हणून. हा ना सर, इतक्यात उठलो. किती वाजले होते? 3:30. किती वेळ झाला आपलं? अर्धी सकाळ गेली, अर्धा दिवस गेला, यांचा दिवस आता सुरू झालाय. का मग रात्रभर कोणत्या कामाला गेले होते हो? नाही, इंस्टाग्रामवर चॅटिंग चालते ना आमची. इंस्टाग्रामवाल्यांनी ह्यांना विकत घेतलंय, कामावर ठेवलंय यांना. त्याच्यासाठी डोळे ताणले जातील, त्याच्यासाठी अंधारामध्ये पण बरोबर बघितलं जाणार आहे. तेवढाच वेळ वचन घेऊन बसलं तर होईल का? मग लक्षात ठेवा, ह्याचंच कारण आहे की मला देव माहित नाहीये. बायबल सांगतो जो माझ्या वचनांचा अवहेर करतो, कानाडोळा करतो, मी त्याची प्रार्थना ऐकणार नाही. हा देवाचा दुसरा न्याय की तो आपले कान बंद करून टाकेल. एका जागेला सांगितलंय, हे इस्रायला माझ्यासाठी रडू नको, तुझ्या लेकरांसाठी रड. दिवसभर मी हात पसरून उभा राहिलो, तुझी वाट पाहिली, पण तू माझ्याकडं आलेला नाही. म्हणून लक्षात ठेव, नाव इज इम्पॉर्टंट, की ज्या वेळेस तुझे शत्रू तुझ्याकडे येतील मी पण ऐकणार नाही. खुदा को ॲटिट्यूड मत बताइए प्लीज. आवडेल असा देव तुम्हाला? आपल्याला नुसतं हेच ऐकायला मिळाले, हाक मार म्हणजे मी तुला, गोड ऐकायची सवय झाली आहे. पण वचनात लिहिलंय त्यांनी की ज्या वेळेस तुझ्यावरती शत्रू येतील, हात मी कधी धावून येणार नाही. डोंट क्राय फॉर मी. आणि तसंच झालं की ज्यावेळेस येशू ख्रिस्त हे शब्द करतो, काही महिन्यानंतर, वर्षानंतर असं झालं की काही लोक चढाई करून आले आणि त्यांच्या लेकरा बाळांना पण इतकं विचित्र रीतीने त्यांनी ट्रीट केलं की उचलून घेऊन गेले ते. म्हणून प्रभूच्या प्रसादाचा वेळ आहे, तारणाचा दिवस आज आहे. आज उद्या करत बसू नका. म्हणून तो त्यांना काय म्हणत होता? माझ्या स्मरणार्थ करा. अरे बिगी बिगी चला, आपले झगे टाईट करा, हातामध्ये लाकूड घ्या, बुट पायामध्ये घाला. घरामध्ये बसून बुट घातली जात नव्हती त्यावेळेस. घरात बुट घालून बस, कारण ज्या वेळेस तुला आवाज येईल जायचा, तुला जायचंय. ख्रिस्ती माणसांनो, तयार आहे का? इथं चर्चलाच यायला आम्हाला वेळ होतो, पोचूसपर्यंत आशीर्वाद होऊन जातो. का नाही आलो? पाणी आलं होतं. का नाही आलो? आज मनच झालं नाही. शॉपिंग मॉल थोडी आहे. काय झालंय बघा इथं. त्याची आज्ञा काय आहे? आम्ही तयार राहायला पाहिजे. आमच्या मनाची तयारी झाली पाहिजे. फक्त ओळखून उपयोग नाहीये. म्हणून देवाच्या विषयीची माहिती गोळा करणं आणि देवाला ओळखणं, दे आर टू डिफरंट थिंग्स. आज आपल्या प्रत्येकांना माहिती आहे येशू कोण आहे. सांगा, येशू कोण आहे? आम्ही नाही म्हटलं तर, मी नाही म्हटलं तर म्हणजे पाळक साहेब चुकीचं शिकलेत. कोणत्या कॉलेजमध्ये शिकले माहित नाही. येशूचं आडनाव तरी सांगा हो, बरं वाटेल जरा मला. काय आडनाव आहे येशूचं? मग देवाचा पुत्र म्हटलं की झालं का? मग पुत्र होण्या अगोदर येशू कोण होता ते तरी मला सांगा. हा, नासरेतमध्ये येण्या अगोदर काय होता तो? प्रारंभी शब्द होता. इब्रिकरास पत्र पहिला अध्याय पहिलं वचन, तो येशू आहे. हा येशू नाही. हे त्याच्याविषयीचे स्वभाव व कॅरेक्टर आहेत. बघा येशू किती लोकांना माहिती आहे, त्याची भाकर खाणारे आपण. काय हे अयोग्य नाही का?
अयोग्य नाहीये का? ज्याची माहितीच नाहीये उगाच त्याला आपण खात बसलोय. मग हीच गोष्ट जे आपण वचन वाचलं 1 कोरिंथ 11 अध्याय 23 पासून पुढे, तिथं हीच गोष्ट होत होती की तुम्ही एकत्र जमता त्यावेळेस एकमेकांची वाट बघा, अयोग्य प्रकारे खाऊ नका. तर आता ऐका की त्यावेळेस मंडळी कधीही 5 मिनिटं 10 मिनिटं चालत नव्हती, 3 तास 4 तास 5 तास चालत होती. जशी माणसं कामावरून सुटायची ती मंदिरात यायची. मग ज्यावेळेस भाकर मोडले जात होती त्यावेळेस लवकर लवकर जे आलेली श्रीमंत व्यक्ती, आपल्या प्रेमातली व्यक्ती काय करायचे? भाकर म्हणजे अशी भाकर नाही, ब्रेड सारखी. मग काय करत होती? जर इतका वेळ लागलाय, समजा की इथं तुम्ही उद्या 4 तास बसला, सकाळपासून काय खाल्लेलं नाहीये, पहिलं तुमच्या डोक्यात काय फिरत राहणार आहे? बाबा 7 वचन लवकर घे, घरी जायचंय. का जायचंय? मी ऐकतोय पण पोट मला ऐकू देत नाहीये. मला काय पाहिजे? माझ्या पोटाला भाकर पाहिजे. म्हणून ह्या माणसांनी काय केलं की ज्यावेळेस उशीर होत होता तर त्यांनी भाकरी त्यातून थोडा तुकडा खायचा ना, अहो गपागप मोठे मोठे तुकडे खायला लागले. हे प्याल्यातून फक्त थोडंसं घ्यायचं ना, ते असे गटागट प्याले घ्यायला लागले जस काय रस आहे हा. मग नंतर आपले फेवरेट येत होते, फेवरेट लोकांसाठी थोडंसं काढून ठेवणं. आणि मग नंतर ज्यावेळेस ते लोक शेवटी येत होते त्यांच्यासाठी काही उरत नव्हतं. देवाचं वचन, देवाची भाकर ही आमच्या पोटाची गरज पूर्ण करण्यासाठी नाही, आत्म्याची गरज पूर्ण करण्यासाठी आहे. मत्ती शुभवर्तमान 4 अध्याय 4 वचन, मनुष्य भाकरीने जगणार नाही, देवाच्या मुखातून निघालेल्या प्रत्येक शब्दाने जगेल. म्हणून गपागप खात बसू नका, आदरयुक्तरित्याने तोंडाची भाकर जेवढं बसेल तेवढंच घ्या. म्हणून तर तो प्रभू भोजचा कोणताही आशीर्वाद आपल्या जीवनात दिसत नाही. म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट काय? ख्रिस्ती व्यक्ती जरी तुम्ही असला, जरी आपलं त्या घराण्यात जन्म झालाय, आम्ही बोर्डे, आम्ही सगळे त्याच घरातले, आमच्या घरात सगळेच पाळक आहेत. सगळे म्हणजे सगळेच पाळक आहे, पाळकीच घराणं आहे आमचं. मग झालं का माझा नंबर झाला स्वर्गामध्ये? मग नियम येतो एजिकेलच्या पुस्तकामध्ये की त्यावेळेस असं होणार नाही की ज्याने खाल्लं लेकरांचे दात आंबतील, असं होणार नाही. ज्याने खाल्लं त्याचेच दात आंबले जातील. जरी माझं ख्रिस्ती जीवनामध्ये, ख्रिस्ती घरामध्ये जन्म झालेला असेल तरी तारणाचा अनुभव मला वैयक्तिक घ्यावं लागणार आहे. यू कॅनॉट एस्केप. म्हणून तो काय म्हणतोय की ज्यावेळेस तुम्ही भाकरीतून सेवा करणार आहे, ती भाकर तुमच्यासाठी शाप ठरू नये, पण ती भाकर तुमच्यासाठी आरोग्य ठरावं. कारण जो त्या भाकरीतून खातो तो ह्या जीवनातून सार्वकालिक जीवनात प्रवेश करतो. कारण मी जिवंत भाकर आहे, जीवन देणारी भाकर आहे, जी स्वर्गातून खाली उतरलेली आहे. पण तिथं काय सांगितलंय? अयोग्यरित्याने खाता. म्हणून बरेच जण काय आहेत? आजारी. काय आहेत? आजारी आहेत. बरेचसे निद्रेत गेलेलेत. म्हणून ताकीद आम्हाला आली आहे की प्रभू भोजनातून भाग घेत असताना थोडंसं भान ठेवावं की आम्ही नक्की कशामध्ये भाग घेणार आहोत. देव म्हटला की ज्यावेळेस तो रक्त लागणार आहे मृत्यू निघून जाणार आहे. अहो येशूचं रक्त ज्यावेळेस तुमच्यावर लागलं जाणार आहे, फक्त मृत्यूच जाणार नाही पण जीवन प्रवेश करणार आहे. पापाची क्षमा मिळणार आहे. तुमच्या जीवनामध्ये किती काही घाणेरडे पाप असू द्या, यशाया म्हणतो बर्फाहून शुभ्र मी करणार आहे. एक नवीन सुरुवात मी तुला देणार आहे. आणि तुझ्यावरती ज्यावेळेस माझं रक्त लागणार आहे, देवाचा कोप नाही तर देवाचं प्रेम तुझ्यावर येणार आहे. कारण बायबल काय सांगतं? देवाने जगावरती प्रीती केली, आपला पुत्र दिला. जो कोणी विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही. लिहून घ्या. जर आज तुम्ही खऱ्या मनाने येशू ख्रिस्ताला आपलं जीवन जर दिलेलं आहे, अनुसरलेलं आहे, तर खात्रीने द्या. मग ऍक्सिडेंट मध्ये जाओ नाही तर आजारामध्ये जाओ, आय विल रीच हेवन. मी स्वर्गातच जाणार आहे. म्हणून लोकांना मी तेच शिकवतो, या पृथ्वीत येण्याचा मार्ग एकच आहे पण जाण्याचे मार्ग भरपूर आहेत. पण येशू मला हरवू देणार नाही. आय विल बी इन हेवन. जसा तो चोर म्हटला ना की तुझ्या राज्यात माझी आठवण कर. येशू काय म्हटला? उद्या परवा सांगतो असं नाही, आजच मी तुला सांगतो, या क्षणी मी तुला सांगतो. जोरात बोला, जोरात बोला.
मला वाटतं फक्त बायकांनाच माहिती आहे, पुरुषांना माहिती का नाही? काय म्हटलं येशू? थोडं जोरात बोला, मला संडे स्कूल नाही आवडत. थोडं जोरात बोला, ओरड. तुमच्याकडे नळावर पाणी कुणी भरायला जातं का आजकाल? आमच्या त्या काळामध्ये होतं. संध्याकाळी 4-4:30ला बरोबर पाणी यायचं, एक तर सकाळी आणि एक संध्याकाळी. सगळ्यांचे डबे असे लागलेले असायचे. मग बायका घरी जाऊन तोपर्यंत भाजी बनव, आणि त्यांना दिसलं की आता पाणी आलंय, पटापट तिकडून यायचे आणि एकमेकींना सांगायचं माझा हंडा हलवायचा नाही. पण एकीला जर चुकून उशीर झाला आणि ती तेवढ्या वेळात परत आली आणि तिचा हंडा पहिल्यापासून निघून डायरेक्ट शेवटी आलेला आहे, काय बोलल ती? फार प्रेमात बोलेल ना, माझा हंडा कुणी काढला? पवित्र शब्द तोंडातून निघतील आणि मग म्हणतील इथून पुढे काढू नका. ज्यावेळेस तो बोलला तुझ्या राज्यात माझी आठवण कर, त्यावेळेस येशू त्याला पटकन खात्री देतो, आत्ताच तुला खात्री देतो, मरायच्या अगोदर तुला खात्री देतो, तू माझ्या बरोबर सुखलोकात असशील. म्हणून देव काय म्हणतो? का उद्या मागं करतो? का आजची गोष्ट उद्यावर टाळतो? का शरीराच्या गोष्टींमध्ये रमत बसतो? आज तारणाचा दिवस आहे, पण हाच कृपेचा काळ जास्त दिवस टिकणार नाहीये. लवकरच मंडळी उचलली जाणार आहे. काय होणार आहे? लवकरच मंडळी उचलली जाणार आहे. त्यानंतर काय होणार आहे? हो, काय होणार आहे? ज्यांचे तेल संपलेले तेल घ्यायला पळतील. हे त्या 5 कुमारी जे होत्या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये की आपल्याला तेल चालतं, आपण शेवटच्या मिनिटाचे माणसं, हे सब करू शकता, हे नाही सापडणार तुम्हाला. म्हणून तो काय म्हणतो? आत्ता तारण्याचा दिवस आहे, आज कृपेचा दिवस आहे. म्हणून तो मृत्यूचा दूत तुमच्या जीवनावरून जाऊ द्या. मला तुला सार्वकालिक जीवन देऊ दे, कारण ती भाकर हे माझं शरीर आहे. एक एक जो खिळा मारण्यात आलेला आहे, ज्या क्षणी तो खिळा मारण्यात आला तुमच्यासाठी नवीन दार उघडण्यात आलंय. पाठ ज्यावेळेस रक्तभंबाळ झालेली आहे, रक्त ज्यावेळेस येतंय, तर यशाया 53:5 पूर्ण होतंय. त्याला बसलेल्या फटक्यांनी तुम्हाला आरोग्य मिळालंय. फटका खाताच दार उघडलं आरोग्याचं. काटे घेतले तिकडे, काटे साधे सुधे नाहीत, बाबळीचे आहेत ते, जे बुटामध्ये घुसले तर आतच निघतील. त्याला त्या काट्यांचा मुकुट घालून त्याला राजा घोषित केला. काय झालं मग तिकडं? मग रक्त ज्यावेळेस तिथून निघालं तर आदामाच्या द्वारे भूमीला आलेला शाप काय सांगितलंय? की आयुष्यभर तू काटे कुसळमध्ये चालशील. पृथ्वी तुला सहजासहजी उपज देणार नाही. तुझ्याकडे क्वालिफिकेशन असताना पण जॉब नसणार आहे. चांगलं दिसणारी पोरगी तुला स्थळ मिळणार नाही. चांगलं ब्रिलियंट असलेलं डोकं तू चमकणार नाहीस. हे शापाचे परिणाम आहेत. पण येशू काय म्हटला? की इथून पुढे ते सारे शाप मी माझ्या डोक्यावर घेतो, आणि जसं रक्त त्याला लागतंय आजपासून तू मुक्त झाली. तुला चमकण्यापासून कुणी थांबू शकत नाही. एक एक घटना तुम्हाला विजय देत होता, आणि ह्याच प्रभू भोजनातून तुम्हाला तो विजय आता ग्रहण करायचा आहे. पण तारणार घेतल्याशिवाय ग्रहण करता येत नाही. मनन केल्याशिवाय त्याचं सेवन करता येत नाही. म्हणून तो म्हणतो हो माझं स्मरण कर. इतक्या दिवस तू काय आठवलं? तुझे त्रास संकट आठवले. इथून पुढे तू माझी आठवण कर. मागील दिवसांमध्ये तू त्या कोकऱ्यांची आठवण केली. बिचारे ते कोकरे, कितीतरी कोकरे वध करण्यात आले. आता एकच कोकऱ्याची आठवण कर की तो एकदाच वधलाय, परत वधला जाणार नाही, आणि तुझी सुटका झालेली आहे. रिमेंबर मी, रिमेंबर मी. आणि नंतर तो पुढं काय म्हणतोय? जितक्यांदा खाता पिता तुम्ही माझी मरणाची तो येईपर्यंत घोषणा करिता. सुवार्ता सांगा. बऱ्याच लोकांना, आपल्या शेजाऱ्यांना माहीत नाही की आपण ख्रिस्ती आहेत. बऱ्याचशा शाळा कॉलेजमध्ये आपले नाव लोकांनी बदलून घेतलेली आहेत. मुद्दामून असं काहीतरी नाव ठेवतात जिथं ख्रिस्ताचा हेच नाही. का हो असं? का लाजता? त्याने तो उघड जगामध्ये तुमच्यासाठी आपल्या स्वतःला उघडं करून टाकलं, आणि आज आपण लाजतोय, नाही का? लाजतोय. पण ज्या लोकांनी ख्रिस्ताला ओळखलं, त्याच्या अधीन झाले, ते मरणालाही घाबरले नाही. पण ते काय म्हटले? जसा स्तेफन आहे की तो आत्म्याने एवढा भरला, वचनाने पारंगत होता, काम काय करत होता? वाढपीचं. आणि ज्या दिवस त्याला धोंडमार होत होती, त्याने काय पाहिलं? की त्याला घ्यायला येशू ख्रिस्त आलेला आहे. ज्यावेळेस त्याने ख्रिस्ताला बघितलं, त्या धोंड माराचा काय परिणाम व्हायला तयार नाही. तो त्याच्या शरीराला म्हणत असेल, अरे शरीर लवकर सोड, ज्याच्यावरती मी प्रेम केलं तुम्हाला घ्यायला आला आहे.
ज्या क्षणी तुम्हाला कळणार आहे ख्रिस्त कोण आहे, तुमच्या मनातली मरणाची भीती निघून जाणार आहे, फटक्यांची भीती निघून जाणार आहे, लाजण्याची भीती निघून जाणार आहे. त्यावेळेस तुम्ही म्हणणार जगणे मला ख्रिस्त, मरणे मला लाभ. ह्यालाच प्रभुभोजन म्हणतात. ह्याला प्रभुभोजन म्हणतात. जगणे मला ख्रिस्त. भाकर खाल्ल्यावरती त्याची ताकद मला येणे. त्या रक्ताच्या द्वारे आज मी सुरक्षित राहणे. दॅट इज प्रभुभोजन. म्हणून फक्त त्याला भाकर आणि ते वाईन समजू नका. ते ख्रिस्ताच्या शरीराचे प्रतीक आहेत. पण विश्वासाने ज्यावेळेस ग्रहण केलं जातं तर आमच्या जीवनामध्ये त्याचे सर्व आशीर्वाद यायला सुरू होतात. ही गोष्ट तो आज आमच्यापर्यंत पोहोचवतो. म्हणून आजच्या दिवशी त्यांनी काय केलं, घाईघाईमध्ये म्हटला की जा माझ्यासाठी जागा तयार करा. मला प्रभुभोज घ्यायचा आहे, माझ्या शिष्यांसंगती घ्यायचा आहे आणि इथून पुढे तो कराराचा जो सिस्टम आहे तो बंद करायचा आहे. आणि आता तिसरी महत्त्वाची गोष्ट प्रभुभोजाची, ती म्हणजे ही की मी त्यांच्या संगती नवीन करार करेल. पहिला करार कोणता होता? जो मोशे डोंगरावरून घेऊन आला, ज्याचे नियम दगडांवरती लिहिण्यात आले होते, ज्याच्या नियमामध्ये कुणी पूर्ण होऊ शकत नव्हतं. आता येशू काय म्हणतो? हे माझ्या रक्तात केलेला काय नवा जो करार आता दगडांवरती नाही. इझेकिएलच्या पुस्तकात सांगितलंय तुझ्या संगती मी नवीन करार करेल, जे तुझ्या अंतकरणावरती माझे नियम लिहिले जातील. किती जणांना बाप्तिस्मा माहिती आहे? मला खात्री झाला असेल नाही का? माहिती आहे ना? म्हणजे काय? हा म्हणजे काय? किती जणांचे लग्न झालंय ह्याची खात्री आहे? लग्न कोणाकोणाचं झालंय? हा नाही, माझ्या बायकोला सोडून कोणाकोणाचं झालंय? पुरुष हात खाली या हो, मी बायकांना विचारतोय. प्रूफ क्या है? प्रूफ क्या है? अहो खरं विचारतोय, प्रूफ काय? अजून आजीबाई कोण आहे ज्यांचे लग्न झाली आहेत ना? ज्यावेळेस लग्न होत होतं त्यावेळेस गळ्यामध्ये काय घातलं होतं? म्हणजे येता जाता कुणी पाहिलं तर काय म्हणायचं? बुक्ड, देख मत, लग्न झालंय. काय कार्य करत होतो आपण? चिन्ह घेऊन चाललो होतो, त्या सूत्राला घेऊन लोकांना कळवत होतो आमचं लग्न झालंय. त्याच प्रकारे बाप्तिस्मा हा आतल्या कराराचं बाहेरील चिन्ह आहे. आता कळलं बाप्तिस्मा काय? फक्त शिंपडत नव्हतो मी, आतला मी देवासंगती करत होतो करार. तुझ्या संगती मी चालणार, तुझ्या संगती मी जगणार, जगासाठी मरतो, तुझ्यासाठी जगतो. त्याचं हे प्रतीक आहे की पाण्यात बुडताना ती माझी कबर झाली आहे आणि तिथून बाहेर येताना मी नवीन झालेलो आहे. म्हणून आतल्या कराराचं बाहेरील चिन्ह. मग प्रभुभोजन काय? येशूच्या शरीराचं चिन्ह, त्याच्या रक्ताचं चिन्ह. आणि ज्यावेळेस मी त्याला ग्रहण करतो माझ्यासाठी ते करार होऊन जात आहे, नवीन करार होतोय. आता मी जुन्या कराराच्या खाली नाहीये जिथून काय येत आहेत? दगड येत आहेत. आता मी नवीन कराराच्या खाली आहे जिथं कृपा व क्षमा येते. आता मी क्षमेच्या खाली आहे, आता मी कृपेच्या खाली आहे. आता माझा देव मला दोषी ठरवत नाही. कारण बायबल काय सांगतं? 1 योहान 1 अध्याय 7, 8, 9 वचन काय सांगतं? जर तू आपले पापे कबूल करशील तर तो विश्वासू व न्यायी आहे, तुझ्या सर्व पापांची तो क्षमा करेल. आणि येशूचं रक्त तुला सर्व पापांपासून. इब्रिकरास पत्र. आता तुला धैर्यता आहे देवाच्या समोर जाण्याचं, भीतीचं कारण नाही. देवाच्या समोर उभं राहशील तर मरणार नाही, कारण माझं रक्त तुझ्यावरती आहे. या सर्व आशीर्वाद प्रभुभोजन आज मला देतंय, ते तारण माझ्यासाठी देतंय. म्हणून ज्यावेळेस आपण भाकर खाऊ, ते रक्ताचं सेवन करू, तर बुद्धीमध्ये आता पिक्चर नसणारे, बुद्धीमध्ये घाणेरडे विचार नसणारे, बुद्धीमध्ये एकच असणारे, येशू येशू येशू. त्याला लक्षात घेत, त्याच्या बलिदानाला लक्षात घेत आपण त्या भाकरीला हातात घेऊ. मरिया ज्यावेळेस आपल्या हातामध्ये लेकरू घेऊन बसली होती, काय वाटलं असेल तिला? मला बाळ झालंय, मला बाळ झालंय. नाही, ती आठवत होती की दूत तिला काय सांगून गेला? तुला पुत्र होईल,
देवाचा आत्मा तुझ्यावर येईल, त्याचं नाव येशू ठेव. म्हणजे हातामध्ये जरी ते लेकरू आहे, मांस आहे, त्याच्या आतमध्ये देव आहे. मग जर ती मांसाचा मुक्का घेते तर कोणाचा मुक्का घेते? मग भाकरीला स्पर्श करतोय तर कोणाला स्पर्श करतोय? बोला आमेन, बोला आमेन. प्रार्थना करूया. थोडंसं आपण आत्मपरीक्षण करूया. सगळ्यांनी डोळे बंद करा.